नमस्कार बंधू आणि भगिनींनो. चला आनंदी होऊया या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, अर्जुन विषाद योग अध्याय क्रमांक 1 त्यातील 25वा श्लोक आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला. त्या श्लोकातून आपल्या असं लक्षात आलं की भगवंताने अर्जुनाला आज्ञा केली. आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभा केलेला आहे आणि समोर असलेले जे योद्धे आहेत, ज्यामध्ये प्रमुख भीष्म, द्रोणांसारखे प्रमुख आहेत. इतर सर्वच राजे तिथं युद्धासाठी जमा झालेले आहेत आणि त्यांच्या समवेत कौरवसुद्धा आहेत. ही परिस्थिती स्पष्टपणे पहा, असं सांगण्याचा उद्देश असा होता की स्पष्ट जेव्हा अर्जुन पाहिल तेव्हा त्याच्यातील मोह जागृत होईल, संवेदना जागृत होतील. आपल्याच लोकांना पाहून जो मोह जागृत होणार आहे, ज्या समस्या त्याला उद्भवणार आहेत, भगवंत अंतर्यामी असल्यामुळे भगवंताला ही गोष्ट माहीत होती की या समस्येला तोडगा किंवा ही समस्या पूर्णपणे दूर करायची झाली तर अर्जुनाला ती समस्येची जाणीव पूर्णपणे व्हायला हवी. म्हणून अर्जुनाला श्रीकृष्णाने ही गोष्ट स्पष्टपणे पहा ह्या भाषेत आज्ञा केली. आणि मित्रांनो, आजचा 26वा श्लोक आपण बघूया. तत्रा पश्य स्थितान पार्थ पितृनथ पितामहान आचार्यान मातुलान भ्रातॄन पुत्रान पौत्रान सखींस्तथा. आजचा श्लोक हा अत्यंत निर्णायक श्लोक आहे. कथेला या श्लोकातूनच वेगळं वळण मिळणार आहे. अर्जुनाचा विषाद या श्लोकामुळे जागृत होणार आहे, या शब्दांमुळे जागृत होणार आहे, या दृश्यामुळे जागृत होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की अर्जुनाला जे गीतामृत भगवंताने पाजलं, त्या गीतामृताचा लाभ आपल्यापर्यंत होण्याचं कारण हा श्लोक ठरणार आहे. म्हणजेच अर्जुन विषाद तयार, या श्लोकातून विषाद तयार होणार आहे आणि इथूनच ज्ञानाची गरज अर्जुनाला भासणार आहे. तीच पूर्तता आपल्यासाठीही ठरणार आहे. मित्रांनो, आपण सरळ सरळ या श्लोकाचा अर्थ बघूया. अर्जुनाने तिथे पितृ वडिलांच्या जागेवर असणारे योद्धे पाहिले, पितामहांच्या जागेवर भीष्मांच्या जागेवर असलेले योद्धे पाहिले, गुरुवर पाहिले, मामा पाहिले, बंधू पाहिले, पुत्र पाहिले, नातू पाहिले आणि मित्र पण पाहिले. आणि ही सर्व दृश्य पाहून अर्जुन मोहग्रस्त झाला. मित्रांनो, या श्लोकाचा आपण थोडासा स्पष्टीकरणाचा अर्थ बघण्याचा प्रयत्न करूया. तत्रा पश्य स्थितान पार्थ, त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये अर्जुनाने काय पाहिलं? पार्थ पृथा पुत्र म्हणजेच अर्जुन, तिथं पितृनथ म्हणजे वडिलांच्या ठिकाणी असलेले आपले चुलते वगैरे युद्धामध्ये सामील झालेले होते. पितामह भीष्म, ज्यांच्या अंगा खांद्यावर अर्जुन खेळला होता, अशा पितामहांना अर्जुनानं पाहिलं. आचार्यान गुरुदेव द्रोण, कृपाचार्य यांना त्याने तिथं पाहिलं. मामा शल्यांना तिथं पाहिलं. कौरवांसारखे बंधू पाहिले, अभिमन्यूसारखे पुत्र, नातू आणि अनेक मित्रही त्या युद्धात सामील झालेले पाहिले. मित्रांनो, या श्लोकातून आपल्याला असं स्पष्ट होतं की या सर्वांना स्पष्ट पाहिल्यामुळे अर्जुनाची मनोदशा विचित्र बनली. तो मोहात जाणार किंवा तो विषादात जाणार किंवा अशा परिस्थितीत आपण काय करायला हवं? आपल्या जीवनातही अशी परिस्थिती येते की आपल्याला समोर आपलेच असतात आणि त्यांच्याशी युद्ध करावं लागतं आणि हे धर्मयुद्ध असतं. अशा वेळेला विवेक ठेवून आपण कसं राहिलं पाहिजे? सत्य काय, असत्य काय, योग्य काय, अयोग्य काय, सार काय, असार काय, या गोष्टीचा विचारपूर्वक विचार करून आपण निर्णय कसा घेतला पाहिजे, ह्या गोष्टी इथून आपल्याला समजून येण्यासारख्या आहेत. किंवा भगवंताने
अर्जुनाला मोहात पाडण्याचं कारण काय असावं? या श्लोकामुळेच अर्जुनाला अहम आणि मम ह्या गोष्टीत पडावं लागणार आहे. म्हणजेच मी आणि माझे दाखवणारा हा श्लोक आहे. यातूनच अर्जुनाचा आंतरिक द्वंद्व सुरू होणार आहे. म्हणजे युद्धभूमीवरचं युद्ध तो विसरून गेला जातो आणि त्याच्या आंतरिक द्वंद्व, आतलं द्वंद्व सुरू होतं, मानसिक युद्ध सुरू होतं. यांच्याशी मी युद्ध कसा करू? हे तर आपलेच आहेत, चुलते आहेत, मामे आहेत, काकी आहेत, बंधू आहेत, नातू आहेत, पुत्र आहेत, पौत्र आहेत आणि अशा आपल्याच माणसांशी मी युद्ध कसं करणार? हा मोठा प्रश्न त्याच्यापुढे राहिला आणि हा आंतरिक द्वंद्व दाखवणारा श्लोक आहे. परंतु यामुळे विवेक झाकले गेल्यामुळे अर्जुनाला मी कोण आहे याचाच विसर पडतो आणि आणि असा आंतरिक द्वंद्वात फसला गेलेला अर्जुन बाहेरचं युद्ध विसरून परिपूर्ण तो आपल्या आतमध्ये अंतर्मुख होऊन तो दुःखी होऊन जातो. अशा अर्थाचा हा श्लोक आहे आणि अशा परिस्थितीत आपण आपला विवेक ठेवून कसं जगलं पाहिजे या दृष्टीनंही या गोष्टीचा आपण विचार करावा अशी विनंती आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आपले अभिप्राय नक्की कळवावे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.